नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवरात्र जवळ आली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून नवरात्र आहे. नवरात्रमध्ये आपण अखंड दिवा लावतो. हा अखंड दिवा लावण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे, तसेच याचे नियम काय आहे, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. ज्या प्रकारच्या दिव्याची वात नेहमी उंचावते, त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू, हेच दीप प्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो. नवरात्रमध्ये अखंड दिवा का तेवतात? आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण हे देखील करतात. नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही, असा देखील नियम आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो. आणि तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने देखील दिवा लावू शकतो. फक्त दिवा लावताना एवढे लक्षात ठेवा की खरकटे तेल आपल्याला हे वापरायचं नाही. नवरात्रीतील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं. तर अखंड दिवा लावण्याचा विधी काय आहे? नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, ज्यांना आपण पाळलेच पाहिजे, जेणेकरून आपल्याला इच्छित फळ हे मिळू शकते. सहसा लोक पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात. जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील घेऊ शकता. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यानं पुसून वाळवून घ्या आणि मग तो दिवा आपण वापरण्यासाठी घ्यावा. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होते. आणि देवी आई देखील आपल्या सर्व इच्छा या पूर्ण करत असते. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा, नंतर लावावा, किंवा तुम्ही एखाद्या ताटात देखील दिवा ठेवू शकता. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ काढावे. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकतो. तर हे अष्टदल काढण्यासाठी आपल्याला तांदळामध्ये थोडेसे कुंकू मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण एक टिंबामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला 4 अशा लाईन काढून घ्यायच्या आहे. आणि आता या 4 लाईनच्या मधोमध आपल्याला एक लाईन काढायची आहे. आपल्याला 8 पाकळ्या येतील अशा प्रकारे काढायचे आहे. माता लक्ष्मीला हे अष्टदल कमळ खूप प्रिय आहे, त्यामुळे कोणतं पण शुभ कार्य असो तेव्हा आपण हे अष्टदल कमळ हे जरूर काढावे. आता मी या पाकळ्या जोडून घेते. 8 साईडनं 8 पाकळ्या आपल्याला या जोडायच्या आहे. अत्यंत एकसारख्या येतील अशा पद्धतीने आपण या पाकळ्या जोडायच्या आहे. अष्टदल कमळ काढून झाल्यानंतर आपल्याला मध्ये डॉट देखील ठेवायचे आहे आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दिव्याला फूल देखील अर्पण करायचं आहे. अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे. ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनवलेली असते. 1.25 हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो.
पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकतो. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिव्याला वारं लागू नये म्हणून आपण त्याच्यावर काचेचं झाकण ठेवावं. आता बाजारामध्ये भरपूर प्रकारचे दिवे भेटतात, तुम्ही ते दिवे देखील आणू शकता. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नका. दिवा स्वतः शांत होऊ द्या, म्हणजे जेव्हा पण नवरात्र होईल त्यानंतर तुमचा दिवा हा चालूच राहील. जेवढं तेल आहे तेवढं संपेपर्यंत तुम्ही दिवा हा चालूच राहू द्या. तुम्ही स्वतःहून तो दिवा विझवू नका, तसेच त्याला फुंकर देखील मारू नका. ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणात ठेवणे शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. अखंड दिवा लावताना आपल्याला काही मंत्र देखील म्हणायचे आहे. मग तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र देखील म्हणू शकता, किंवा तुम्ही शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा मंत्र श्लोक देखील तुम्ही म्हणू शकता. अखंड दिवा लावण्याचे देखील काही नियम आहे. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं. कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना आपण या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्ती देखील होते. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतं. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात देखील प्रगती होते. जर तुमचा दिवा मध्येच विझला तर अशा वेळेस काय करावे, तर तुम्ही देवीकडे क्षमा याचना करावी आणि दिवा परत पुन्हा नव्याने पेटवावा. मग तुम्ही त्यामधील वात बदलू नका, ती वात तशीच राहू द्या, फक्त दिवा तुम्ही पेटवावा. तुम्ही दिव्यावरती असे झाकण ठेवावे की जेणेकरून दिवा विझला जाऊ नये याची आपण पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. तसेच या दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात देखील अडथळा येतो. नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती देखील वाढते. नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य, शांती आणि पितृशांती देखील मिळते. नवरात्रामध्ये जर तुम्ही तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावला तर शुभ कार्य देखील सिद्ध होतात. विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा आपण नवरात्रामध्ये जरूर लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा हा जरूर लावावा. मग तुम्ही पूर्ण 9 दिवस देखील तिळाच्या तेलाचा दिवा जिथे वास्तुदोष आहे अशा ठिकाणी लावू शकता. शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ देखील मानला जातो. नवरात्रीला दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीला दुर्गा देवीला प्रसन्न करणं सोपं असतं, म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना देखील करतात, उपवास करतात व अखंड ज्योत देखील लावतात. एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे देखील मानले जाते. सोबतच जर आपण दिव्याजवळ जप केला तर आपल्याला 1000 पटीने पुण्यफळ देखील मिळते. त्यामुळे तुम्ही दिव्याजवळ जप हा जरूर करावा. तुम्हाला देखील त्याचे पुण्यफळ हे अवश्यच मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.